नाही, कसं आहे, मी पुन्हा तेच सांगेल की बाबा हा विषय असा नाहीये की आम्ही कुठे ठराव केला विधानसभेत की यांना देऊन टाका सरसकट आणि तो मंजूर होईल. तो मंजूर तिथे होईल, पण हे मागच्या वेळेसारखं जसं नारायण राणे साहेबांची समिती होती त्यावेळेला काय झालं, तो नाकारला गेला, लगेच नाकारला गेला, तो फेटाळला गेला कोर्टाकडून की असं देता येत नाही. उद्या आम्ही जरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं की चला इथे ठराव करा, तेवढं कॅबिनेटमध्ये आधी म्हटले निर्णय, असं कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही. समजा उद्या विधानसभेत असा निर्णय घेतला की सरसकट सगळ्यांना द्या, असं करता येईल का? असं करता येत नाही. आणि कोणत्या नियमाने आपण करणार, आणि कोर्ट दुसऱ्या दिवशी आम्हाला घेईल आणि ते फेटाळेल. आणि म्हणून आम्हाला अशी कुठली फसवणूक आता करायची नाहीये. खरं म्हणजे मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अतिशय व्यवस्थितपणे आरक्षण दिलं गेलं होतं. मागासवर्गीय आयोग नेमला गेलेला होता. खालच्या कोर्टामध्ये, नंतर हायकोर्टामध्ये, सेशन कोर्टातून हे सगळं टिकवलं गेलं होतं. दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं, माननीय उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि सुप्रीम कोर्टात मात्र त्यांनी लक्ष न दिल्यामुळे हे आरक्षण फेटाळलं गेलं. त्यामुळे ही सगळी परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे ती समोर आलेली आहे. संजय राऊत म्हणतात फडणवीस यांना 2 ज्युनियर लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना विस्मरण झालंय, त्यांना विपश्यनेची गरज आहे. संजय राऊतांना म्हणा तुम्ही आमची काळजी करू नका, वेळ बदलत असते, पण तुमचं काय असतं ते बघा. आज तुमची अवस्था काय झाली आहे, म्हणजे या एकट्या माणसामुळे शिवसेनेची परिस्थिती आज काय झाली आहे ना, घरके ना घाटके अशी परिस्थिती झालेली आहे. काय अवस्था शिवसेनेची? कोण आहे त्यांच्याकडे? कोण आहे त्याच्याकडे? 4-6 आमदार राहिलेले नाहीत, 8-10 आमदार राहिलेले नाहीत 55 पैकी. त्याच्याकडे 2-3 खासदार राहिलेले नाहीत. म्हणजे यांच्या अशा वाजवी बोलण्यामुळे, अद्वत तद्वत बोलण्यामुळे आज उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे? कोणीच त्याच्याकडे नाही आहे. आणि आज काय मी तुम्हाला सांगतो, आज ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, काय रिझल्ट आला, काय राहिलं तुमचं त्या ठिकाणी? आणि मी पुन्हा त्यावेळेला सांगेल की लोकसभेची निवडणूक समोर आहे. मी आता त्यांना तेच सांगतो की तुम्ही एवढी बडबड करण्यापेक्षा, तुम्ही एवढ्या सगळ्या तुमची एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा एका जागेवर फक्त लक्ष घाला तुम्ही. कुठे मी तर म्हणतो संजय राऊतांनी कुठे उभं राहावं, त्यांना जी सेफ जागा वाटेल त्या ठिकाणी त्यांनी उभं राहावं, ते जर एवढे मोठे नेते आहेत तर. आणि एक जागा निवडून जाऊन दाखवावी लोकसभेची. मी पुन्हा पुन्हा वारंवार तेच सांगतोय. मग मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, मित्र पक्षांवर आहे. लोकांचा विश्वास माननीय मोदींच्या नेतृत्वावर या ठिकाणी आहे, संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळे यांनी किती बाता ठोकल्या, यांनी किती वायफाट बडबड केली, तर लोकांचा त्यावर विश्वास नाही. नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर जी कारवाई होते तर ती दबावामुळे होते, सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे यंत्रणांवर, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. आता 2006चं एक प्रकरण शोधून काढलं आणि त्याच्यानुसार कारवाई होते. मला वाटतं की आता जी परिस्थिती समोर आलेली आहे, जे फोटो समोर आलेले आहेत, कारण तो सलीम कुत्ता कोण काय मला तर